आला नाही प्रतिस्पर्धी संघाला एक टेक्निकल पॉइंट द्या. पंचांना विनंती आपण सुरुवात करा. वेळ आंबोल आलेलो आहे. चला नाक्षेत संघ 1 मिनिट लावा. 1 मिनिटात जर हजर झाला नाही एक टेक्निकल पॉइंट द्या. विनंती असेल पंच आपल्याला. चला हॅलो जगन्नाथ ठाकूर आमच्या चिवे गावातील सामाजिक कार्यकर्ते आपण स्टेजवरती विराजमान व्हायचंय. तसेच अनिकेत ठाकूर आपण आमचे बक्षीसदाते आहात. आपण स्टेजवरती विराजमान व्हायचंय. राहुल्या आपल्या बैल जोडीचे अगदी शौकीन आमच्या गावातील अनिकेत ठाकूर. चला आपण स्टेजवरती विराजमान व्हायचंय. आज मात्र नाक्षेत संघ एक जबरदस्त संघ बांधणी आज नाक्षेत संघाच्या माध्यमातून झालेली आपल्याला बघायला मिळते. आज सर्वच खेळाडू या ठिकाणी एक जबरदस्त फॉर्म मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतील, कारण या मैदानावरती नाक्षेत संघाने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. हे आपल्याला विसरून चालणार नाही मित्रांनो. परंतु जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी आंबोली संघ देखील पूर्णतः सज्ज आहे आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र चढाईसाठी सुजल सावंत आंबोली संघाचा उगवता तारा ओव्हर किकच्या माध्यमातून यावेळेस गुण टिपण्याचा प्रयत्न. बघूया कितपत गुणांची लयलूट त्याच्या माध्यमातून केली जाते. 6 विरुद्ध 1 असा सामना असेल. चढाईसाठी यावेळेस मात्र राज बेलोसे मैदानाच्या बाहेर जातोय. सहजरित्या त्या ठिकाणी आनंदच्या माध्यमातून राजला बाहेरची दिशा दाखवली जाते. मी या ठिकाणी आमच्या आजच्या कबड्डी स्पर्धेकरिता आलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय ओमकारजी साजेकर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय ओमकारजी साजेकर तसेच त्यांच्या समवेत सन्माननीय ओमकारजी साजेकर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. तसेच त्यांच्या समवेत सुशांतजी साजेकर आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे.
आदरणीय ओमकारजी साजेकर खऱ्या अर्थाने आमच्या मंडळावर आणि आमच्या अध्यक्षांवर ज्यांचं नितांत प्रेम आहे असं एक समाजप्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय ओमकारजी साजेकर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आदरणीय ओमकारजी. हॅलो. या ठिकाणी आता एक शुभ सन्मान होत आहे. आमच्या स्वयंभू हनुमान रहिवासी सेवा संघ ठाणे येथील आमचे मंडळाचे अध्यक्ष श्री दत्तारामजी ठाकूर यांचा इथं शुभ सन्मान होत आहे. मी या मंडळाचे अध्यक्ष जयेश ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांनी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यथोचित असा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला कॅमेरामॅन. दत्तारामजी ठाकूर ठाणे मंडळाचे अध्यक्ष यांचा शुभ सन्मान शुभ स्वागत जयेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर ठाणे मंडळाचे उपाध्यक्ष जगन्नाथ रामजी चव्हाण यांचाही शुभ सन्मान होत आहे. मी उल्हास पालांडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जगन्नाथ चव्हाण यांचा शुभ सन्मान करायचा आहे. उल्हास पालांडे या मंडळातील शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यांचाही सन्मान होतोय. जगन्नाथ चव्हाण. त्यानंतर लक्ष्मण देवराम ठाकूर आमच्या ठाणे मंडळातील ज्येष्ठ सल्लागार यांचा इथे सन्मान होत आहे. मी महेश चव्हाण विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेश चव्हाण आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्री लक्ष्मण देवराम ठाकूर यांचा शुभ सन्मान आपण करावा. महेश चव्हाण यांना विनंती करतो. स्वागत सुस्वागतम शुभ स्वागतम. यानंतर बाजीराव गणपत ठाकूर आमच्या या चिवे येथील ठाणे मंडळाचे खजिनदार यांचा इथं शुभ सन्मान होत आहे. मी सुरेश सोनावणे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यांचा शुभ सन्मान आपण करावा. सुरेश सोनावणे. चला. बाजीराव गणपत ठाकूर आमच्या ठाणे मंडळातील खजिनदार स्वागत स्वागत शुभ स्वागत. यानंतर उमेश रामचंद्र चव्हाण आमच्या या ठाणे मंडळाचे उपसचिव यांचाही शुभ सन्मान होते. मी पंढरीनाथ यादव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उमेश चव्हाण यांचा आपण सन्मान करायचा आहे. उमेश चव्हाण यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही इथे सन्मान होतोय. उमेश चव्हाण. यानंतर मी अजित लहाने यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करायचा आहे. आमच्या या ठाणे मंडळातील सदस्य सतीश नामदेव ठाकूर यांचा शुभ सन्मान मी अजित लहाने यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण करायचा आहे. अजित लहाने सतीश ठाकूर यांना पुष्पगुच्छ आणि शाळ देऊन आपण यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. अजित लहाने. चंद्रकांत ससर चिवे गावातील एक कबड्डीपटू यांचे या व्यासपीठावरती स्वागत शुभ स्वागत स्वागतम सुस्वागतम. आमच्या गावातील एक क्रीडापटू म्हणता येईल की ज्यांची क्रीडापटू म्हणून ओळख आहे असे चंद्रकांत ससर
आपलं या मंडळातर्फे हार्दिक स्वागत, शुभ स्वागत, शुभ स्वागत. मी चंद्रकांत सोसर यांना इथं शुभ सन्मान करतो. मी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गोविंद शिंदे आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आमच्या चिवे गावातील एक कबड्डीपटू चंद्रकांत सोसर यांचा इथं शुभ सन्मान आपण करायचा. गोविंद शिंदे स्वागत स्वागत शुभ स्वागत. हॅलो. तदनंतर आपण या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुढील सन्मान करतोय. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय जयजी ठाकूर आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढील सन्मान करायचा आणि पुढील आपण सन्मान करतोय खऱ्या अर्थाने सुधागड तालुक्यातील एक युवा उद्योजक म्हणून नावारूपाला आलेल्या व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आदरणीय ओमकारजी साजेकर यांचा आपण या ठिकाणी यथोचित पुढील सन्मान करतोय. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून प्रत्येक कबड्डी स्पर्धेला निश्चितच आर्थिक स्वरूपामध्ये मदत ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून केली जाते असे आजचे आपले प्रमुख पाहुणे आदरणीय ओमकारजी साजेकर यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करतोय. मी आदरणीय जयजींना विनंती करतो आपण सन्माननीय ओमकारजी साजेकर यांचा या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने एक युवा उद्योजक असं व्यक्तिमत्व आदरणीय ओमकारजी साजेकर. फोटोग्राफर आपण कृपया फोटो घ्या. त्या ठिकाणी सन्मान केला जातोय. अशा एका उद्योजक व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. चला मित्रांनो, यानंतर पुढील होणारा सामना असेल. आपण तयारीत राहायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अर्थातच काळभैरव भारचे उदलाई माता नेनवली. आपण तयारीत राहा. मी आदरणीय रवी इंदुलकर यांना विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचा आणि पुढील सन्मान आपण करतोय. आदरणीय ओमकारजी साजेकर यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित झालेले आदरणीय सुशांतजी साजेकर यांचा आपण पुढील सन्मान करतोय. मी रवी इंदुलकर यांना विनंती करतो आपण सुशांत साजेकर यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. ते देखील एक जबरदस्त असं व्यक्तिमत्वाच्या कबड्डी स्पर्धांना या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे. आदरणीय सुशांतजी साजेकर यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. फोटोग्राफर फोटो घ्या. आदरणीय सुशांतजींचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. नक्कीच आता मात्र आपल्याला एक जोरदार लढत बघायला मिळणार आहे. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले वर्सेस भैरवनाथ क्रीडा मंडळ नागशेत या दोन संघामध्ये. आणि नक्कीच एक अनुभवाचा साठा असणार आहे उल्हास क्रीडा मंडळ आंबोले संघाकडे. आज स्वतः शैलेश दळवी आपल्याला मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. भीती नामा तुझी मुळे ही गडगडणारा नभा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देते पुढा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभूराजा दरी दिरीतून नाद गुंजतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. आणि नक्कीच आता मात्र सुजल 4 विरुद्ध 1 असा सावध पवित्रा घेऊन मैदानामध्ये. बोनस पॉइंट ऑफ असणार आहे सुजलसाठी. गुणफलक जर बघायला गेलो तर आम्हाला मात्र 2 गुणांची आघाडी असणार आहे. ती मात्र
आंबोली संघाची. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. चला यापुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल. श्री काळभैरव भारजे वर्सेस उदलाई माता नेनवली. श्री काळभैरव भारजे वर्सेस उदलाई माता नेनवली या दोन्ही संघांना दुसरा पुकार. आताच आमच्या पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना असेल. यानंतर आपण लगेच दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. आणि दुसऱ्या अमर ठाकूर आपल्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. आपण इथं कलेक्ट करायचंय. अमर ठाकूर आदरणीय संतोष ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या ठिकाणी सन्माननीय संदीप ठाकूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी अमर 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. अमरला विनंती असेल आपण कलेक्ट करायचं आहे आपलं प्राइज. या ठिकाणी बक्षीस दिले जाते आदरणीय दत्ता ठाकूर यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र मैदानामध्ये असेल स्वतः वैभव दळवी. रिक्त असते माघारी परततोय. पुकारतो ना, 1000 पुकार ना, पैसे तिथे द्यायचे पुढं तिथं आहे ना. या ठिकाणी ठाणे मंडळाचे अध्यक्ष दत्तारामजी ठाकूर यांच्याकडून या मंडळास 1001 रुपयाचं कॅश पारितोषिक आलेलं मंडळ त्यांचा आभारी ऋणी. धन्यवाद. नक्कीच थर्ड रेड वरती त्यानंतर जगन्नाथ ठाकूर उपाध्यक्ष ठाणे मंडळ यांच्याकडून 500 रुपये. उमेश चव्हाण यांच्याकडून या मंडळात 500 रुपयाचं भरीव देणगी कॅश प्राइज आलेलं आहे. तसेच त्यानंतर बाजीराव गणपत ठाकूर ठाणे मंडळाचे खजिनदार यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. जगन्नाथ दगडू चव्हाण उपाध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. तसेच सतीश नामदेव ठाकूर आमच्या मंडळाचे सदस्य यांच्याकडून 500 रुपये. लक्ष्मण देवराम ठाकूर आमच्या मंडळाचे प्रमुख सल्लागार यांच्याकडून 500 रुपये. देवराम लक्ष्मण ठाकूर हे पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक आणि आमच्या या मंडळावर नितांत प्रेम करणारे चिवे गाव असो किंवा कोठेही असो ते आम्हाला बक्षीस रूपात बहुमूल्य असे सहकार्य करतात. असे देवराम लक्ष्मण ठाकूर यांच्याकडून या मंडळास 500 रुपयाचे भरीव पारितोषिक आलेले मंडळ त्यांचा आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. सर्व देणगीदात्यांचे आमचे नवतरुण सुधाकर तालुका रहिवासी सेवा संघ डोंबिवली कल्याण ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असंच प्रेम आपल्यावर राहू द्या ही सदिच्छा.
आणि आता मात्र मैदानामध्ये स्वतः आनंद मोरे. टेक्निशियन आपण फ्लड लाईट्स ऑन करा. एक बाजूच्या झालेल्या आहेत, आपण दुसऱ्या बाजूचे देखील फ्लड लाईट्स या ठिकाणी ऑन करा. टेक्निशियनना विनंती असेल कृपया आपण त्याकडे लक्ष द्या. हॅलो, मी सर्व सदस्यांना विनंती करतो, पहा काही टेक्निकल कारणामुळे ती 7 वाजता चालू होणार आहे. अगदी 10 मिनिटं वाट पाहूया आपण, 5 मिनिटं. आणि आता मात्र डू ऑर डाय रेड असणार आहे. 5 विरुद्ध 1 असा सावध पवित्रा घेऊन खेळावा लागणार आहे. कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी. जगू पांग फेडा वया मातृभूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ स्वतःचे. आणि नक्कीच मित्रांनो, आंबोली संघ एक पकडींचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा सुधागड तालुक्यातील संघ उल्हास क्रीडा मंडळ आंबोले. या ठिकाणी एक शुभ सन्मान होतोय या अशा व्यक्तीचा ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले आणि ठाणे येथे आपलं उद्योजक म्हणून प्रसिद्ध नावास उपास मिळाले असे आमचे बंधू रोहिदास मारुती ठाकूर, साई आदर्श कॅटर्सचे मालक चालक. आणि नुकताच नौपाडा विभागातर्फे त्यांना उद्योजक म्हणून सन्मान करण्यात आला. असे रोहिदास मारुती ठाकूर यांचा इथं शुभ सन्मान होत आहे. मी या मंडळाचे सल्लागार सचिन बलिराम ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करावा. रोहिदास मारुती ठाकूर एक ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक यांचा इथं शुभ सन्मान होत आहे. मी सचिन ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित असा सन्मान होत आहे. चला कॅमेरामॅन. चला आंबोली संघ सामन्याला कटक्ष असे पंच आपल्याला लाभलेले आहेत. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असेल. तदनंतर मी जनार्दन बेलोसे आपल्याला विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचा आहे. आदरणीय जनार्दन बेलोसे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान करतोय. आणि सत्कार मूर्ती आहेत संतोष ठाकूर यांचा आपण या ठिकाणी पुढील सन्मान करतोय. बेलोसे साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी संतोषजी ठाकूर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. चिवे येथील रहिवासी आदरणीय संतोषजी ठाकूर यांचा आपण पुढील सन्मान करतोय. आणि नक्कीच अनुभवाचा वर्णा शैलेश देलवी यांच्या माध्यमातून झालेली पकड. पण नक्कीच कमबॅक करू शकतो तो मात्र भैरवनाथ नागशेत संघ, कारण ती धमक ती जिद्द त्यांच्यातही आहे. मोठ्या चढाया मोठ्या आपण पकडी त्यांना कराव्या लागेल. संतोषजी ठाकूर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. खऱ्या अर्थाने एक अनुभवी असं व्यक्तिमत्व आदरणीय संतोषजी ठाकूर यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. चला यापुढील होणारा सामना काळभैरव भारजे वर्सेस उदलाई माता नेनवली या दोन्ही संघाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. चला भारजे येथील उपसरपंच आदरणीय सुभाषजी कोंडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आदरणीय कोंडे साहेबांना विनंती करतो आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय सुभाषजी कोंडे साहेब वारंवार त्या ठिकाणी जबरदस्त पकडींचा मनोरा आपल्याला दाखवला जातोय. अर्थातच भैरवनाथ नागशेत संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र त्वरित काळाचा अवलंब केला जातोय. अर्थातच उल्हास क्रीडा मंडळ आंबोली संघाच्या माध्यमातून आंबोली संघाला विनंती असेल पाठीमागे फक्त एक प्रशिक्षक उभा राहील. वैभव दळवी पाठीमागची गर्दी कव्हर करा प्लीज. आपण एक महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी खेळताय. विजयाच्या दिशेने आपण वाटचाल करताय. आदरणीय महेशजी चव्हाण वराड यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला
रोख रक्कम 501 रुपयाचं देणगी मूल्य या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. मंडळ आपला आभारी आहे. वैभव मात्र मित्रांनो ही बुलेट ट्रेन आता मात्र थेट कन्याकुमारीला जाऊन थांबेल की काय असं चित्र आपल्याला मैदानावरती बघायला मिळतं आहे. वैभव मात्र या ठिकाणी मैदानावरती हाहाकार करतो. प्रतिस्पर्धी नागशेष संघाकडून आज अपेक्षा बऱ्याच होत्या, परंतु त्या ठिकाणी आंबोले संघ एक आक्रमक पवित्रा घेतोय आणि निश्चितच पिछाडीवर टाकतोय ते भरवनाथ नागशेष या संघाला. नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांकडून केली जाणार आहे. तितक्याच ताकदीचा हा देखील संघ नागशेठ संघ. बघूया सहजासहजी हार मानण्यातला संघ नाहीये. एक महत्वपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे आंबोले आणि नागशेठ या दोन्ही संघांमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत. एका बाजूला असणार आहे शैलेश दलवी, उदय कापसे, वैभव दळवी, आनंद मोरे, तर दुसऱ्या बाजूला असणार आहे राज बेलोसे. आणि वारंवार नक्कीच सुभाषजी दळवी, आदरणीय कैलासजी धनावडे आणि आदरणीय सुभाषजी कोंडे आपल्याला विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठातून विराजमान व्हायचं आहे. आपण आजच्या कबड्डी स्पर्धेकरिता आमचे पाहुणे आहात, आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. आणि सामन्याचा काही अवधी बाकी असेल ना मात्र 6 गुणांची आघाडी असेल ती मात्र आंबोले संघाची. आणि आज मात्र आनंद मोरेचा वादळ रोखणं काहीशा मुश्किल होते नागशेठ संघाला. चला यापुढील होणारा सामना श्री काळभैरव भारजे वर्सेस उदलाई माता नेनवली. चालू सामना झाल्यानंतर लगेचच दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो आताच संदीप ठाकूर ज्यांच्या हस्ते या ठिकाणी पेरडी येथे कबड्डीचे भव्य दिव्य स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. त्यांनी आपले अलंकार मनवी उत्कृष्ट समालोचक ज्यांची सुधागड मध्ये नाही संपूर्ण रायगडमध्ये ख्याती आहे असे अलंकार मनवी यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज झालेले आहे. संदीप ठाकूर यांचं अलंकार मनवी शतशः ऋणी आभारी आहे. धन्यवाद. संदीप ठाकूर यांच्याकडून अलंकार मनवी उत्कृष्ट समालोचक यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद. खऱ्या अर्थाने मित्रांनो दिनांक 27 एप्रिल नैतिक दादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुधागड तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांचं त्या ठिकाणी आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. पेडली पंचकृषीमध्ये प्रथमच त्या ठिकाणी आदरणीय संदीप दादा ठाकूर यांच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धांचं आयोजन नियोजन करण्यात येणार आहे.